हाय, नमस्कार सर्वांना. गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे होममेकर पूनम. आणि आज आहे दुसरा श्रावणी सोमवार. तर सर्वप्रथम तुम्हा सर्वांना श्रावणी सोमवारच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. तर अंघोळ झाल्यानंतर ना सकाळी सकाळी सगळ्यात अगोदर लागतो चहा. तर त्याच्यासाठी मी इथं चहा ठेवून घेते आणि त्याच्यानंतर बाकीची कामं करणार आहेत. आणि घरातली कामं आवरल्यानंतर आम्हाला आज बाहेरसुद्धा मंदिरात जायचं आहे, महादेवाच्या. तर तुम्हाला दाखवेल, आमच्या इथे खूप सारे महादेवाचे मंदिरं आहेत, परंतु त्यातल्या एका मंदिरात आम्ही आज जाणार आहेत. तर ते मंदिर कसं आहे आणि कुठे हे सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे. तर चहा ठेवून घेतलेला आहे आणि स्वयंपाकाची तयारीसुद्धा मी आता इथं करायला घेतली. तर आज मी बनवणार होते मटकी. आज आईंना आणि मला आहे श्रावणी सोमवार, त्यामुळे आम्हाला खिचडी करायची होती आणि पप्पा आणि शिवम होते. तर त्यांच्यासाठी मी इथे मटकीची भाजी आणि अळूवड्या बनवणार होते. तर मटकी आता थोडीशी गरम पाण्यात भिजवणार आहे, म्हणजे गरम पाणी करून त्यामध्ये टाकणार आहे. काय होतं, कडधान्यांना थोडासा वास येतो भिजवल्यानंतर, त्यामुळे थोडंसं ते कोमट पाण्याने धुवून घ्यायचं किंवा थोडंसं गरम पाण्याने धुवून घ्यायचं. त्यानंतर इथे पीठसुद्धा भिजून घ्यायचं आहे मला. आणि मिठाच्या भरणीतलं संपलं होतं मीठ, म्हणून त्यामध्ये मीठ काढून घेतलं. आणि चहा होतच आहे, तर म्हटलं चला तोपर्यंत आपलं पीठसुद्धा भिजून होईल. म्हणजे काय होतं, असे सगळे कामं व्यवस्थित केले ना नियोजनानुसार, तर पटापट आवरतात. मग एकच काम करायला खूप सारा वेळ घेतला की मग बाकीचे पण कामं राहतात. तर एकासोबत असे अनेक कामंसुद्धा आपल्याला करता येतात. चहा पीत बसले होते आणि मला सहज ती छत्रपती संभाजीनगरमधली ना घटना आठवली, की खवड्या डोंगरावरून कसं त्या मुलाने आणि त्याच्या कुटुंबियांनी उडी मारून आत्महत्या केली वगैरे. तर त्या घटनेनंतर लोकांनी त्यांना इतकं जज केलं, की म्हणजे नाही का, त्या मुलाचे संस्कारसुद्धा काढले, झेड जनरेशनचा प्रश्न निर्माण केला, किंवा एका आयफोनसाठी त्या मुलाने पूर्ण कुटुंब उद्ध्वस्त केलं वगैरे, बऱ्याच चर्चा रंगल्या होत्या. परंतु लोक किती जजमेंटल असतात ना, म्हणजे एखादी कुठलीही गोष्ट असेल, त्याची शहानिशा न करताच त्याच्यावरती आपली मतं व्यक्त करतात किंवा काय काय. बरंच त्यानं म्हणजे त्या घटनेनंतर ना बऱ्याच लोकांनी, आजच्या जनरेशनने चंगळवादच म्हणजे ॲक्सेप्ट केला आहे, किंवा या जनरेशनला कुठले संस्कार नाही आहेत, त्या मुलाला त्याच्या आईवडिलांनी संस्कार दिले नसतील, बऱ्याच बऱ्याच गोष्टींवरती लोकांनी कमेंट्स केल्या. परंतु काही गोष्टींना खूप वेगळ्या असतात. त्या मुलाला काहीतरी मानसिक ताण असेल, किंवा त्यांच्या घरातले काही वैयक्तिक त्यांचे वाद असतील, काही असतील, हे यावर गोष्टी लोक केंद्रित नाही करत लक्ष. जे दिसतं ना सोशल मीडियावरती, किंवा एखादी गोष्ट सोशल मीडियातून बाहेर आली ना, त्याच गोष्टीवरती पुढं लोक चर्चा करतात. त्यामुळे कुठल्याही गोष्टीची ना अगोदर शहानिशा केली पाहिजे. माझा चहा पिऊन झाला, त्यानंतर थोडीफार मी स्वयंपाकाची तयारीसुद्धा केली. आणि त्यानंतर म्हटलं अगोदर देवपूजा करून घेऊयात. आज दुसरा श्रावणी सोमवार आहे आणि आज शिवामूठ जी आहे ती तीळ आहे. आणि हे बेलाचे पान ना मी कालच तोडून ठेवले होते, कारण सोमवारी बेलाचे पान तोडत नाहीत म्हणून. तर मी इथे पिंडीला अभिषेक वगैरे घातला, म्हणजे दुधाने आणि पाण्याने अभिषेक केला पिंडीवरती. त्यानंतर भस्म वगैरे लावून बेलपत्र वाहिले, फुलं वाहिली, आणि छान अशी पिंडीची तसेच घरच्या देवांची सुद्धा पूजा केली. आणि किती छान असं प्रसन्न देवघरापुढं वाटतंय ना. आता आम्ही निघालेलो आहोत मंदिरामध्ये महादेवाचं दर्शन घेण्यासाठी. चला. काँग्रेसचं गवत अडकून चालल्यात. चल. हे आहे आमच्या श्रीगोंद्यातील हेमाडपंथी सिद्धेश्वर मंदिर. खूप छान असा परिसर आहे आणि इकडं खाली नदी आहे बघा.
हे कहा तो मारा तो पीला खाली तो घुमा का तो हां जरी कभी तो नहीं जा कर तो वो टाइम भाग नहीं ये तो तीर नहीं दे नंबर लागले शिवाय तुमच्या सगळ्यांनी झालं ना सगळं करणे मात्रे मान कामना पूर्ती हे देव दे गौरी गौरा चंदनाची मोठी कुंभेश्वरा हिरे जडित मुकुट शोभतो करा नुती नुपुरे करणी घागर्या जय देव जय मंगलमूर्ती श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मान करणे मात्रे मान कामना पूर्ती जय देव पीतांबर वंदना सरळ सोळ वक्रतुंड त्रिनयना दास रामाचा वाटपाय दिसना संकष्टी पावावे निर्वाणी रक्षा गुरुवर वंदना जय देव जय मंगलमूर्ती श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मान स्मरणे मात्रे मान कामना पूर्ती जय देव ब्रह्मांडी माळा विषय कंठकाल त्रिनेत्री बाळा लावण्य सुंदर मस्तकी बाळा तेतुनी जय देव जय शिवशंकरा व स्वामी शंकरा आरती हो वाळू गावाती हो वाळू उत्तर पुरवरा जय देव कथा पार्वती सोनाच्या माळा इथलं बाहेरचा पण परिसराची घ्या गर्दी पण असते ना वेंटिलेशन काही नाही आतमध्ये गर्दी असते त्याच्यामुळे आणि मागच्या तिथं शांत चालू होत्या त्यावेळेला गर्दी होती मागच्या सोमवारी मैत्रिणीच्या घरी आल्याचा फायदा झाला बघा आम्हाला किती. त्यांच्या शेतातले सगळे माळवे दिलेत त्यांनी आम्हाला. आता तोडतात त्या आळूची पानं. इकडं पुदिना आहे, इकडं भेंडी आहे आणि भेंडी, बीट, अजून काय हो, मुळा, वांगे, मिरच्या, टोमॅटो, बरंच काय काय दिले. तुम्हाला सगळं मी आता घरी गेलो दाखवलं काय काय दिले ते.